सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आपण चालू आहे आता कारवा देवीला. आपल्याला एकविराला जायला नाही भेटला, त्यामुळे आपण आता चाललो आहे कारवा देवीला. तर आजचं वातावरण थोडा शांत झालेलं आहे, कारण की सकाळपासून खूप पाऊस पडत होता. तर त्यामुळे व्हिडिओज वगैरे काढायला आपल्याला भेटला नाही. तर आता थोडा ऊन पडत चाललेला आहे, थोडा मध्ये मध्ये पाऊस येतोय, पण काय हरकत नाही. तर आपला एकविरेचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण की पाऊस होता त्या कारणाने, आणि आपले 2 मेंबर पण कॅन्सल झाले, त्यामुळे आपला प्लॅन कॅन्सल करावा लागला. तर काय हरकत नाही, आज आपल्याला काहीही करून आज व्हिडिओ बनवायचीच आहे. तर चला निघूयात आता. तर आपला मित्र आपल्या पडग्याला वाट बघतोय, तर चला निघूयात आता. तर मस्त असं वातावरण झालेलं आहे, थोडा ऊन पडलेला आहे, तर आपल्याला जायला काही हरकत नाही आहे. त्याला मी कॉल केला होता की मी येतोय म्हणून, तू रेडी राहा. तर तो बहुतेक रेडी असेल. तर आपली माईक क्वालिटी कशी आहे तुम्ही जरा मला व्हिडिओमध्ये सांगा, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केल्या होत्या, चांगल्या कमेंट आल्या होत्या. तर तुम्ही कमेंट पण केली होती की आपण तू एकच लोकेशनला व्हिडिओ का बनवतो असं. पण आपण जाणार होतो एकविरेला, पण आपल्या काही कारणाने प्लॅन कॅन्सल झाला. तर मला वाटतं इथे आता जस्ट पाऊस पडून गेला आहे, कारण की आमच्या गावामध्ये तर पाऊस पडला नाही. तर इथे आता जस्ट पाऊस पडून गेला आहे वाटतं. तर विंड नॉईज कशी आहे ते बघू शकता. तर हेल्मेट आपला दुसरा आहे. तर मला सांगा तुम्ही की आपली व्हॉइस क्वालिटी इन्हान्स झाली आहे की नाही ते, कारण की आपण जे व्हॉइस रेकॉर्ड करतो आहे ती आपण मोबाईलमध्ये करतोय माईक लावून. तर चला ती बाते होतच राहतील. तर खूप इच्छा होती माझी का एकविरेला जायची, बाईक राईड करायची, पण नाही होऊ शकला. बघूया नेक्स्ट टाईम. तर आता चाललोय कारवा देवीला. व्हिडिओज वगैरे, सिनेमॅटिक व्हिडिओज वगैरे खूप दिवस झाले बनवलेले नाही आहेत. तर मित्र बोलला ये इकडे, लोकेशन चांगलं आहे. तर आता चाललोय. तर पाऊस नाही येईल तर चांगलं होईल. तर आता बघूयात तरी पण आपण कसं काय आहे सीन. तो तिथे तो बोलला आहे व्यवस्थित सीन आहे. तर आपल्याला कधीच निघायचं होतं, आपला अर्धा तास इथेच गेला. तर चला बघूयात. जो आपला ॲक्शन कॅमेरा लावला आहे, हेल्मेट नवीन आहे, त्यामुळे आपल्याला कोणता अँगल घेतला आहे तो व्यवस्थित दिसत नाही आहे. तर ठीक आहे, चला काही हरकत नाही, ॲडजस्ट करून घ्या. पाऊस पडलाय तर खूप असं पाणी झालंय पूर्ण रोडवर. तर थोडं हलत जाऊयात. तर हा आहे नडगाव गाव. तर आपल्याला जायचं आहे पडघा गावामध्ये जायचं आहे आपल्याला. तर बघू शकता पूर्ण पाणी झालेलं आहे इथे. तर बाईक स्किट नाही मारावी आपली. तर खूप मूड ऑफ झाला, कारण की मला जायला भेटलं नाही इथे एकविरेला. कारण की मी पूर्ण हप्ता त्याची प्लॅनिंग केली एकविरेला जायची, आणि काल कॅन्सल झाला प्लॅन. पाऊस पण होता, आणि 2 मित्रांनी टायमाला कॅन्सल केला प्लॅन. तर काही करू शकत नाही आता.
नेक्स्ट संडे ट्राय करावा लागेल. तर आपला जो मागचा व्लॉग आहे तर त्याला आपला रिस्पॉन्स एवढा काही भेटत नाही आपल्या व्लॉग्सला. तर जरा मित्रांनो रिस्पॉन्स देत जा यार, एवढ्याने काय होणार नाही आहे. मान्य करतो की माझे व्हिडिओज डेली येत नाही आहेत, पण मी प्रयत्न करतो आहे डेली व्हिडिओज आणायचे. तुम्ही पण यार सपोर्ट करा मला. तर या आपल्या नवीन हेल्मेटमध्ये कशी व्हॉइस क्वालिटी येते, कारण की आपला जो जुना हेल्मेट होता त्यामध्ये विंड जास्त यायची, तर यामध्ये कसं येतं तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ जास्त लॉंग पण नाही बनवणार, शॉर्टच व्हिडिओ बनवू. मध्ये मध्ये पार्ट आपण जे चांगले पार्ट असतील तेच घेऊयात. तर चला निघूयात आता. खडवलीमध्ये पोहोचलेलो आहे आपण, खडवलीमध्ये पोहोचतोय आता आपण. तर हा मला एवढं बेकार वाटतंय, पाणी झालंय पूर्ण पाणी शूजवर उडतंय. इकडे पाऊस खूप झाला आहे मला वाटतं, कारण की आमच्या गावामध्ये पाऊस पडलाच नाही. आणि जो हा हेल्मेट आहे, न्यू हेल्मेट, पूर्ण हेवी हेल्मेट आहे. आणि माझा जो हेल्मेट आहे एवढा हेवी नाही आहे, हलका आहे तो. तर चला आता इथून आपण लेफ्ट मारूयात आपल्या फाटककडे. डेली व्हिडिओज बनवायला जमत नाही, कारण की आपल्याकडे असं लोकेशनच नाही आहे की आपण डेली व्हिडिओज बनवू शकत नाही आहे. प्रयत्न खूप करतो आहे, पण सोबत कोणी भेटतच नाही मला व्हिडिओज वगैरे करायला, सिनेमॅटिक वगैरे शूट करायला. सगळे फ्रेंड्स माझे त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत. काय हरकत नाही आहे, आपल्याला जो भेटेल त्याच्यासोबत आपण जाऊन व्हिडिओज वगैरे करूयात. तर फाटक बंद आहे, तर थोडा वेळ इथेच थांबूयात. बघू शकतो आपण आता खडवलीमध्ये थांबलो आहेत. तर आपण आता अशा लोकेशनला काहीतरी पोचलेलो आहे, तर बघू शकतो. तर आपल्याला इथून आता राईड घ्यायचा आहे. तर रस्ता पण खूप खराब वाटतोय. तर हा काय करतोय, चल पुढे. मध्येच थांबलेला आहे. बघू शकता रिक्षावाला त्याला ओरडत आहे, अरे बाबा चल पुढे. अरे आपल्याला बाईक काढावी लागेल आता. थोडं पुढे पण जात नाही आहे, काय ट्रॅफिक लागली आहे पूर्ण. तर बघू शकता यार निघत पण नाही आहे. यार आता इथे लागला रे पुढे गेला. चला आता जाऊया. तर आता बघू शकता तुम्ही असं काही लोकेशन आहे आपल्याला कारवाईला जायला. तर रस्ता हा अर्धा खराब आहे आणि एक बाजूचा चांगला रस्ता आहे. तर आपली बाईक स्लिप नाही बरोबर म्हणजे झालं. तर आपण आता मित्रासोबत आपण चाललेलो आहे कारवाई देवीला.
तर लोकेशन चांगलं आहे म्हणून चाललो आहे आपण थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करायला. तर त्यासोबत आपण आता हे पण करत आहोत, ब्लॉग पण शूट करत आहोत, मोठं ब्लॉग. तर चला बघूया आता ते काय सीन होत होते, कसं लोकेशन आहे ते मला नाही माहीत. मित्र बोलला म्हणून आता आपण चाललेलो आहे. तर रस्ता काय असा अरुंद रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता हा बंगला किती सुंदर आहे आणि त्यामध्ये काही व्ह्यू येतो डोंगराचा आणि एक नंबर वाटतोय. तर थोडा रस्ता इथला काम चालू आहे त्यामुळे खराब आहे, तर ॲडजस्टमेंट करून घ्या तुम्ही. आणि बघू शकता तुम्ही थोडा क्लाउडी वेदर पण आहे इकडे. आपल्याकडे तर पाऊस नव्हता पण इकडे क्लाउडी वेदर आहे, पाऊस पडलेला वाटतो. तर बघू शकता असा अरुंद रस्ता आहे काम चालू असल्यामुळे. आणि इकडूनचे ड्रायव्हर लोक पण ऐकत नाही आहेत. तर चला आता हरकत नाही आहे, आपल्याला सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करायचीच आहे तर जावंच लागेल. बघू शकता असा काही रस्त्याचं काम चालू आहे इकडे. तर त्यामुळे आपल्याला असं एवढा स्ट्रगल करावं लागतं तिथपर्यंत पोचायला आणि उशीर पण खूप झालेला आहे. तर काही हरकत नाही, आपण थोडा उशीर झाला तरी व्हिडिओ शूट करू. आता अंधार नाही झाला पाहिजे जाता जाता. तर आता बघू शकता रस्त्याची काय हालत झाली इकडच्या. तर आता निघूयात, चला बघूयात आता किती लांब आहे अजून, मला तर माहीत नाही आहे. मित्राला विचारतोय का कुठून कुठे जायचं आहे. आणि एक गाडी पास व्हायला दुसऱ्या गाड्यांना थांबावं लागतं इथे. बघू शकता तुम्ही 2 गाड्या पास होऊ शकत नाही 4 व्हीलर, एवढा अरुंद रस्ता आहे काम चालू असल्यामुळे. तर आपण थांबत थांबत चाललेलो आहे. तर या गाडी पुढे जायला भेटेल तर चांगलं होईल आपल्याला. तर पटकन पोचूयात आपण. तर आता बघूयात लोकेशन कसं आहे आणि तुम्ही सांगा मला आपली व्हिडिओ क्वालिटी कशी येते ते. आपण 4K 30 FPS वर शूट करत आहोत. बघू शकते ते दादा लोक आपल्याकडे बघत आहेत. तर आता चला, आता पूर्ण रस्ता आहे, काँक्रिटीकरण आहे पूर्ण. तर तिथे पोचल्यावर आपण बघूयात आता. बघू शकतो पुढे फॉर्च्युनरवाल्याला आलेला आहे, तर त्यामुळे गाड्या थांबलेल्या आहेत. तर असाच स्टॉप चालू आहे काही ठिकाणी, काही रस्त्याचं काम चालू असल्यामुळे. तर बघू शकता डोंगराचा व्ह्यू कसा येतोय तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण रस्ता विसरलो होतो त्यामुळे आपण मागे गेलो होतो. तर परत आपण फिरून आलो. आता कारवादेवीला जायचा रस्ता आता चालू झालेला आहे. तर बघू शकता हा पूर्ण काँक्रिटीकरण रस्ता आहे, खूप चांगला रस्ता आहे तिथपर्यंत जायला. तर बघू आता पुढे सीन काय होतो ते. तर मित्र बोलला का खूप म्हणजे व्हिडिओ बनवू, त्याच्या डोक्यात विचार आहेत का असे सिनेमॅटिक करू तसे सिनेमॅटिक करू, त्यामुळे आपण आलेलो आहे. बघू शकता असा काही रस्ता आहे, चांगला रस्ता आहे आणि हा ब्रिज आहे. बघू शकता कच्चा रस्ता पण आहे थोडासा आणि असा काही रस्ता जातो वरती. तर चला बघूयात आता. तर मस्त असा रस्ता आहे, बघा इथं घरं पण आहेत. तर असं काही चढावं लागतं आपल्याला वरती जायला. तर कोणीतरी बघू शकतो इथे थांबलेलं आहे 4 व्हीलर घेऊन. तर बघू शकता इथे एक नंबर व्ह्यू वाटतो. इथे खाली असा धबधबा आहे. तर आपल्याला वाटतं राईड जायचं आहे. तर बघू शकता तर दोन्ही साईडून रस्ता आहे आणि मागे मस्त डोंगराचा व्ह्यू येत आहे आणि इकडे 4 व्हीलर पण येत आहेत दर्शनासाठी. तर बघू आता इथेच व्हिडिओ शूट करायची की अजून पुढे आहे लोकेशन. तर मित्राला विचारूयात का काय आहे ते. तर बघूया तिथे जाऊन कसं काय सीन आहे ते. तर मस्त असा झाडं वगैरे आहे तिथे आणि मधनं मस्त रोड आहे काँक्रिटीकरण तुम्ही बघू शकता. तर आता बघूया तिथे जाऊन कसं काय आहे ते. नाहीतर इथे परत बॅक साईडला येऊन आपण इथेच जो टर्न मारला इथेच आपण हे करूयात, व्हिडिओ शूट करूयात. तर चला आता. तर बघूयात आता पुढे जाऊन कसं काय आहे ते. तर मला वाटतं पोचलो आपण कारवादेवीला. तर तिथे एवढा सीन चांगला नव्हता तर आपण परत बॅक साईडला आलो आहे.
कारवा देवीला. आणि आपण दर्शन नाही घेतलं कारण की आपल्याला सुतार आहे त्यामुळे आपण दर्शन नाही घेतलं. तर चला आपण आपल्या मगाशी आपण जिथे टर्न मारला तिथेच व्हिडिओज वगैरे शूट करूया. तर थोडा मित्र बोलतो आहे की इथे थोडंसं शॉर्ट्स घेऊयात, सिनेमॅटिक शॉर्ट्स, आणि मग पुढे जाऊया. तर ठीक आहे, चला इथे थोडं शॉर्ट्स घेऊयात आणि मग पुढे जाऊया.